मी ॲडव्होकेट राणी सोनवणे, ॲडव्होकेट आणि नोटरी. आज आपण एक नवीन नोटरीचं एक काम आलेलं आहे मला, की जे खूप लोकांचा प्रश्न असतो की पॉवर ऑफ अटॉर्नी जी बाहेरून येते त्याला आपण इथं ॲक्सेप्टन्स करतो, ती पॉवर ऑफ अटॉर्नी नोटरी कशी करायची. तर बघा आता मी तुम्हाला दाखवते. ही पॉवर ऑफ अटॉर्नी आलेली आहे, ही पॉवर ऑफ अटॉर्नी तिथून आलेली आहे, ही एवढी. ओके, ही आलेली आहे, ही अशी पॉवर ऑफ अटॉर्नी तुमच्याकडे येते. ओके, आणि ती पॉवर ऑफ अटॉर्नी आल्यावर तुम्हाला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर एक खरेदी करायला लागतो. तो मी 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर खरेदी केलाय आणि तो स्टॅम्प पेपर इथं अटॅच करायचा त्या पॉवर ऑफ अटॉर्नीला आणि एक पेज अटॅच करायचं, त्याला टायपिंग करायचं. त्याच्यावर टायपिंग करायचं मजकूर की मी सो अँड सो, वय, एज, रिसाइडिंग ॲट सो अँड सो, मी आय एम एक्सेप्टिंग दिस पॉवर ऑफ अटॉर्नी. आणि तो पॅराग्राफ टाईप करून तिथं खाली सही त्या ॲक्सेप्टन्स करणाऱ्याची आणि 2 विटनेसची सिग्नेचर आणि सही. आणि मग हे सगळं लावून मी एक स्टेपल करून आणि त्याचं आधार कार्ड लावून हे असं बंच मी तयार करणार आणि मग मी ते नोटरी करणार आहे. तर मी शिक्के मारलेले तिथं तुम्ही बघू शकता की सगळ्या ह्याच्यावर गोल गोल शिक्के, मध्ये गोल शिक्का, या साईडला एक गोल शिक्का. आणि हे एम्बसीमधून आलेले त्यांचे पण शिक्के आहेत, आपले पण शिक्के मारायचे. हे इकडून मी कॅन्सल केलंय. कॅन्सल का करायचं की इथं त्यांनी कुणी काही ऍड करू नये म्हणून हे कॅन्सल केलंय. तुमचा कॅन्सलचा शिक्का असला तरी तुम्ही मारू शकता, मध्ये गोल शिक्का. आणि असं करून मग शेवटी हे पूर्ण, मग शेवटी मी बिफोर मी आणि हे नोटेड अँड रजिस्टर्ड, अरे इथं गोल्ड शिक्का आणि हे तिकिटे लावून 25 रुपयाची तिकिटे लावून ही झाली ॲक्सेप्टन्स ऑफ पॉवर ऑफ अटॉर्नी. अशी ॲक्सेप्टन्स ऑफ पॉवर ऑफ अटॉर्नी करायची. आणि आपल्याला मग जेव्हा पॉवर ऑफ अटॉर्नी असते त्याच्यामध्ये 2 पार्टीज असतात, पण ॲक्सेप्टन्समध्ये फक्त एकच पार्टी असते, कारण एक पार्टी ती आउट ऑफ इंडिया राहत असते आणि तिने हे पाठवलेली आहे. त्यामुळे तुम्ही इथं रजिस्टरला बघू शकता. तुम्ही रजिस्टरला मी काय केलंय की इथं नंबर टाकलाय, मी माझा आजची तारीख टाकली 1 मार्च आणि ॲक्सेप्टन्स ऑफ पॉवर ऑफ अटॉर्नी त्या व्यक्तीचं नाव आणि इथं हेडिंग कंटेंटमध्ये लिहायचं ॲक्सेप्टन्स ऑफ पॉवर ऑफ अटॉर्नी 25-35-35 हे सिरियल नंबर. इथं त्याची सही मी घेणार. तर अशा पद्धतीने एखादी पॉवर ऑफ अटॉर्नी जी एखाद्या व्यक्तीने आउट ऑफ इंडिया केलेली आहे आणि ती एम्बसीमध्ये त्यांनी ती नोंदवून एम्बसीमध्ये करून ती आपल्याकडे येते. आणि दुसरी पार्टी जी असती ज्याला पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली असती ती पार्टी इंडियामध्ये राहत असते. मग ती पार्टी आपल्याकडे येते ती घेऊन. मग त्या पॉवर ऑफ अटॉर्नीला आपल्याला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर प्लस एक पेज लावायचं त्याला अटॅच आणि त्याच्यामध्ये लिहायचा मजकूर की मी ही पॉवर ऑफ अटॉर्नी, मी नाव, एज, धंदा, राहणार, पत्ता आणि मी ही पॉवर ऑफ अटॉर्नी ऍक्सेप्ट करत आहे आणि 2 विटनेस आणि मग ती आपण नोटरी करायची. तर त्यासाठी हा व्हिडिओ होता, पॉवर ऑफ अटॉर्नी, ॲक्सेप्टन्स ऑफ पॉवर ऑफ अटॉर्नीचा व्हिडिओ. आवडला तर नक्की सांगा. अजून कोणतं डॉक्युमेंट असेल ज्याच्याविषयी आपल्याला व्हिडिओ बनवायचा असेल तेही नक्की सांगा. थँक्यू, बाय.